तर भावांनो, जिथं जिथं पत्रा खराब झालं तर तिथं लांबी वगैरे भरून पेंट केलं आणि ह्याच व्हिडिओमध्ये पूर्ण रिक्षाचा तुम्हाला लुक पण दाखवतो. 11 वाजता पेंट करायला न्यायचे आहे. तर सकाळी रिक्षा वगैरे काढली आपण भाड्या मारण्यासाठी, बोललो 11 वाजता जायचं, टेन्शन नाही. तर एक भाडं लागलं होतं रुनवलचं, तिथं पॅसेंजरला ड्रॉप करून मी येतो माझा रिक्षा घेऊन कोकणनगर व्यायामशाळेच्या इथं आल्याच्या नंतर पॅसेंजरला रिक्षामध्ये बसवतो आणि त्यांना ड्रॉप करतो ईश्वरनगरला ड्रॉप केलं. एक प्रायव्हेट भाडं लागतं निरावली हॉस्पिटलच्या इकडे पवईची इथे, आणि तिकडून पॅसेंजरला ड्रॉप केलं. मी माझा रिक्षा घेऊन येतो भांडूपमध्ये रिक्षा धुवण्यासाठी पेंट करायचं. तर रिक्षामध्ये जेवढं पण सामान होतं ते सर्व बाहेर काढलं आणि त्यानंतर शॅम्पू मारून वगैरे रिक्षा धुईला दिलं त्यांना. धुवून वगैरे झालं त्यानंतर मी माझा रिक्षा वगैरे घेऊन आता निघालो पेंटवाल्याकडे आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इकडं किती रिक्षा अगोदरच आलेले आहेत. पण त्यांना बोललो आपल्याला उद्या पासिंगला जायचं तर माझं काम करून द्या. आणि ते मग रिक्षाची लांबी वगैरे भरायला लागते. सुकल्याच्या नंतर लेवल करतात. परत व्हाईट कलरची एक लांबी असते ती पण भरून एकदम ओके करून देतात. त्यानंतर पेंट वगैरे बनवतात आणि त्यानंतर जिथं जिथं पेंट करायचं ती सर्व जागा पत्रा वगैरे सुकवायला एकदम गरम करायला लागतो आणि त्यांची हेल्प मी पण करतो ही सर्व करायला. ते पेंट वगैरे मारून एकदम ओके करून देतात. पुढच्या फ्लोरिंगला पण पेंट मारतात आणि जिथं जिथं पेंट मारतात ती सर्व जागा एकदम ओकेमध्ये पेंट मारून झालं होतं. मग एक्स्ट्रा पार्ट जिथं जिथं पेंट उडालं होतं ते डिझेलने मग ते सर्व क्लीन करून घेतात. आणि तुम्हाला फायनल लुक पण दाखवतो गाडीचा कसा वाटतंय. त्या अगोदर यांची पेमेंट करून टाकतो. मग जेवढे पैसे झाले होते ते पैसे वगैरे देऊन हे बघा भावानं फायनल लुक गाडीचा किती मस्त वाटतोय, एकदम नवीनसारखीच वाटते. त्यानंतर आपण आता इकडनं निघालो घरी. बाकी डिटेल तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. उद्या आपण पासिंगला चाललो आहे. तर आजचा ब्लॉग करतो एंड. बाय बाय गाईज, लव यू ऑल्स.